भाजप आणि काँग्रेसच्या प्रचाराच्या तोफा आता धडाडताना दिसतात। प्रचारादरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय। प्रणिती शिंदे यांच्या आरोपांना भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। तर आमदार प्रणिती शिंदे या मतं मिळवण्यासाठी मोदींचा विरोध करतात आणि त्याप्रमाणे देशाला विरोध करत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। तर दुसरीकडे ज्यांनी या देशासाठी रक्त सांडलं त्या शहीदांचा अपमान प्रणिती शिंदे करत आहेत आणि निवडणुका येतील जातील पण आपण शहीदांचा अपमान करत आहात अशी टीका भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केली आहे। मागच्या वेळेस पण पुलवामा घडवलं, त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं, घडलं नाही आणि कसं घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर। एवढा जर खालच्या पातळीला जाऊ शकता तर आता तुम्हाला त्यांची मानसिकता कळली पाहिजे। मुळात या ठिकाणी मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध करतो। हा शहीदांचा अपमान आहे। जे शहीद त्या ठिकाणी पुलवामा हल्ल्यामध्ये जो पाकिस्तानने भ्याड हल्ला केला त्यांच्या संसदेमध्ये सुद्धा या विषयावर चर्चा झाली की पुलवामामध्ये आपल्या लोकांनी हल्ला केला आणि त्या ठिकाणी समोरच्या काँग्रेसची मानसिकता दिसते की जे शहीद या ठिकाणी या पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान आहे। हा त्या ठिकाणी भारताचा अपमान आहे। भारत मातेशी गद्दारी करणं हे यांच्या रक्तात आहे, भारतीय जनता पार्टीच्या रक्तात नाही आहे। मुळात मी याचा निषेध करतो। हा समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने शहीदांचा केलेला अपमान आहे। प्रणितीताई मोदींचा विरोध करत करत आपण देशविरोध करायला लागलेला आहे केवळ मतं मिळवण्यासाठी। मताच्या राजकारणासाठी आपण किती खालच्या स्तरावर जायला पाहिजे की काँग्रेसची संस्कृती तुम्हाला दाखवून दिली। पुलवामाच्या घटनेनंतर आपल्या जवानांनी जो पाकिस्तानात जाऊन पराक्रम केला त्याचा कधी अभिमान आपण दाखवला नाही। उलट असा वक्तव्य करून एका प्रकारे आपण पाकिस्तानला क्लीन चिट द्यायचे काम आपण करत आहात। पाकिस्तानसारख्या देशाचं मनोबल वाढवणारी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण हे असं कृत्य आपण करत आहात। केवळ मतं मिळवण्यासाठी आपण देशाच्या विरोधात बोलत आहोत ह्याचाही भान आपल्याला राहिलं नाही।